ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. आपण अनेकदा आपलं आयुष्य वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये जगतो, नाही का? म्हणजे हे ऑफिसमधलं आयुष्य, हे घरचं आयुष्य आणि हे माझं वैयक्तिक आयुष्य. अगदी. पण या सगळ्यांना एकाच धाग्यात ओढण्याचा काही मार्ग असेल का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आज आपल्याकडे श्रीमाताजींच्या द सॉव्हरेन पाथ टू सेल्फ मास्टरी मधला एक उतारा आहे, जो मला वाटतं याच प्रश्नाचं उत्तर देतो. बरोबर. यात दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग आपल्या सर्वोच्च ध्येयासाठी कसा करायचा यावर लक्ष केंद्रित केलंय. आणि यातली सगळ्यात वेगळी कल्पना काय माहितीये? काय? ही पद्धत आपल्याला काही नवीन गोष्ट करायला नाही सांगत. अच्छा. उलट आपण जे रोज करतो, म्हणजे जेवतो, झोपतो, बोलतो, त्याच क्रियांना एका उच्च ध्येयाशी जोडायला शिकवते. त्यामुळे होतं काय की अध्यात्म किंवा साधना ही काहीतरी वेगळी खास वेळ काढून करायची गोष्ट राहत नाही. ते जगण्याचाच एक भाग बनते. अगदी. हे खूपच रंजक आहे. म्हणजे साधनेसाठी वेगळा वेळ काढायची गरजच नाही. पण हे प्रत्यक्षात कसं आणायचं? सुरुवात कुठून करायची? सुरुवात अगदी साध्या गोष्टीतून होते. जेवायला बसण्यापूर्वी फक्त काही क्षण थांबा आणि एक इच्छा व्यक्त करा. कोणती इच्छा? की हे अन्न माझ्या शरीराला माझ्या सर्वोच्च ध्येयाच्या पूर्ततेसाठी ऊर्जा आणि आधार देवो. वा. विचार करा, आपण किती वेळा घाईघाईत किंवा टेन्शनमध्ये जेवतो. ते अन्न शरीराला किती लागेल? खरंय. पण या उलट 2 मिनिटं शांत बसून केलेला हा छोटासा संकल्प त्या जेवणाचा शारीरिक आणि मानसिक परिणाम पूर्णपणे बदलू शकतो. म्हणजे जेवणासारख्या साध्या क्रियेला पण एका उच्च ध्येयाशी जोडता येतं. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. बरं, दिवसाची सुरुवात आणि जेवण तर झालं, पण दिवसाच्या शेवटी म्हणजे झोपताना? अगदी तोच विचार. झोपण्यापूर्वी अशी इच्छा ठेवायची की ही झोप माझ्या शरीराला आणि मनाला पूर्ण विश्रांती देवो, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मी नव्या उत्साहाने माझ्या ध्येय मार्गावर चालू शकेन. अगदी बरोबर. म्हणजे झोपेकडे फक्त एक शारीरिक क्रिया म्हणून नाही, तर दुसऱ्या दिवसाच्या तयारीसाठी एक साधन म्हणून बघायचं. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. पण जेवण आणि झोप या आपल्या वैयक्तिक गोष्टी झाल्या. पण बोलण्यासारख्या सामाजिक क्रियेचं काय? तिथे हे तत्व कसं लागू करायचं? खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि खरं सांगायचं तर हीच गोष्ट जास्त कठीण आहे. हो, कारण एकदा शब्द तोंडून बाहेर पडले की ते परत घेता येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक शब्द उच्चारण्यापूर्वी त्याला आपल्या ध्येयाच्या कसोटीवर तपासा. म्हणजे स्वतःला विचारायचं. हो, स्वतःला विचारा, माझा हा शब्द मला किंवा इतरांना पुढे नेईल की मागे खेचेल? हा 1 सेकंदाचा विचारसुद्धा खूप मोठा बदल घडू शकतो. या उतारामध्ये ध्येयाच्या या इच्छेसाठी प्रकाश पक्षी असा एक खूप सुंदर शब्द वापरला आहे. त्याचा नेमका अर्थ काय? कल्पना करा, जसा एखादा गरुड आकाशात उंच उडत असतो आणि त्याला जमिनीवरचं सगळं स्पष्ट दिसतं, तशी आपली ध्येयाची इच्छा असावी. अच्छा. ती इतकी प्रबळ आणि स्पष्ट असावी की आपल्या प्रत्येक लहान सहान कृतीवर, विचारावर आणि शब्दावर तिचं लक्ष राहील आणि ती आपल्याला योग्य दिशा दाखवेल. एक प्रकारे ती आपल्या अस्तित्वावर नियंत्रण ठेवणारी एक मार्गदर्शक शक्ती बनते. आणि या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा शेवट काय? यातून मिळतं काय? उतारा आंतरिक द्वार उघडण्याबद्दल बोलतो. बरोबर. हे आंतरिक द्वार उघडणं म्हणजे नेमकं काय? तर एक प्रकारची कमालीची स्पष्टता येणं. छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित न होता आपल्या मूळ स्वभावात शांत राहता येणं. जसं समुद्राच्या पृष्ठभागावर कितीही लाटा असल्या तरी खोलवर शांतता असते, तशी अवस्था अनुभवता येते. आपलं अस्तित्व या शरीराच्या पलीकडचं आहे याची जाणीव होते. मग बाह्य गोष्टी म्हणजे यश, अपयश या फक्त टाकून दिलेल्या वस्त्रांसारख्या वाटू लागतात. म्हणजे माणूस परिस्थितीचा गुलाम न राहता स्वतःच्या आयुष्याचा मालक बनतो. अगदी बरोबर. तो सर्व बंधनांच्या पलीकडे जातो आणि आत्मविश्वासाने पुढे जातो. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.